नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये विविध पदे आरोग्य विभागामध्ये भरण्यात येत आहेत. या पदांसाठी वेतन तुम्हाला ₹20,000 प्रति महिना असणार आहे. महिला आणि पुरुष असे दोघेही या पदांसाठी अर्ज करू शकतील. अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि थेट निवड या पदांसाठी केल्या जाणार आहे. तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की अर्ज करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांकरता अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदे इथे भरण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. 24 एप्रिल 2026 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा, या जाहिरातीमध्ये औषध निर्माता, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्ष किरण तंत्रज्ञ या पदांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या पदांकरता कोणकोणती पात्रता इथे लागणार आहे, पगार किती असणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमधून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला चलन भरून घ्यायचं आहे, ज्यामध्ये 710 प्लस 18% जीएसटी इथे लागणार आहे. हे चलन जे आहे मित्रांनो, तुम्हाला महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी भरल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी चलन भरायचं आहे. चलन भरल्यानंतर तुम्हाला तो अर्ज इथे दिला जाणार आहे आणि अर्ज जो आहे भरून संपूर्ण माहिती या ठिकाणी अर्जामध्ये भरून त्यासोबत आपली कागदपत्रे या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे जोडून तो अर्ज तुम्हाला प्रशासकीय कार्यालय, दुसरा मजला, श्रीमती मनसा देवी तुलसीदास अग्रवाल महानगरपालिका रुग्णालय, या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी पत्ता इथे देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला आता अर्ज इथे पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे बघितलेली आहे. 24 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला तो अर्ज या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा. आता या पदाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि या पदासाठी एकूण जागा किती असणार आहे, वेतन किती मिळणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सुरुवातीला औषध निर्माता हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. टोटल एक वॅकन्सी या पदाची इथे भरल्या जाणार आहे. तर या पदासाठी जे काही वेतन असणार आहे ते ठोक मानधन या ठिकाणी तुम्हाला ₹20,000 प्रति महिना असणार आहे. त्यानंतर शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता, उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे. पदवी या ठिकाणी असल्याचं इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलकडे या ठिकाणी त्याचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची मराठी विषय घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे CCC, त्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा JECTचे प्रमाणपत्र या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही औषध निर्माता या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकाल. त्यानंतर या ठिकाणी बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती आहे. या पदासाठी सुद्धा एक वॅकन्सी इथे असणार आहे. ₹20,000 ठोक मानधन प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर या पदासाठी शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, तर बघू शकता, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची मायक्रोबायोलॉजी या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी या ठिकाणी प्राप्त करणे आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अथवा हॉपकिन इन्स्टिट्यूट परेल यांची पदविका DMLT प्रकारचा डिप्लोमा या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयासह BSc पदवी या ठिकाणी धारण केलेली असेल तरी सुद्धा या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्याचप्रमाणे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण या ठिकाणी मराठी विषय घेऊन 100 गुणांची मराठी विषय घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत CCC
MSCIT किंवा JSCTचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. एकंदरीत मित्रांनो, या ठिकाणी तुमच्याकडे BSc मायक्रोबायोलॉजीची विज्ञान शाखेतील पदवी या ठिकाणी असणे आवश्यक आहे किंवा या ठिकाणी तुमच्याकडे DMLTचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा असेल तरी सुद्धा या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता किंवा या ठिकाणी तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयाची BScची पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर किरण तंत्रज्ञ या तिसऱ्या पदासाठी हे रिक्रुटमेंट होत आहे. या तिसऱ्या पदासाठी सुद्धा एक वॅकन्सी देण्यात आलेली आहे. 20,000 रुपये ठोक मानधन तुम्हाला या पदासाठी दिल्या जाणार आहे. त्यानंतर शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर बघू शकता, 12वी नंतर त्या उमेदवाराने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा जो किरण विषयातील BPMT बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी हा पूर्णवेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम या ठिकाणी उत्तीर्ण केलेला असावा व त्याने 6 महिन्याची इंटर्नशिप या ठिकाणी पूर्ण केलेली असावी. अशा प्रकारची शिक्षण पात्रता असेल तुमच्याकडे तर तुम्ही किरण तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज सादर करू शकता किंवा उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान या मुख्य विषयासह BSc इन फिजिक्स या ठिकाणी उत्तीर्ण केलेली असेल. डायग्नोस्टिक सेंटर रुग्णालय येथील किरण विषयक कामाचा 2 वर्षाचा कामाचा या ठिकाणी अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात किंवा 12वी नंतर मान्यताप्राप्त संस्थेकडून विद्यापीठातून रेडिओग्राफी ही पदविका म्हणजेच डिप्लोमा या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकतात किंवा या ठिकाणी डायग्नोस्टिक सेंटर रुग्णालय येथील किरण विषयक कामाचा या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही किरण तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक पदानुसार. तर या दिलेल्या पदानुसार शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहात. त्यानंतर वयोमर्यादा या पदासाठी कशा प्रकारची लागणार आहे तर या ठिकाणी बघा, उमेदवाराचे कमीत कमी वय 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय या ठिकाणी 38 वर्ष इथे देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहेत. त्यानंतर निवड कार्यपद्धत कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे तर याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी अंतिम पदवी किंवा पदविका परीक्षा 3 पेक्षा जास्त प्रयत्नात अटेम्प्ट केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी नियुक्त केल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर अंतिम वर्षातील प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून उमेदवाराची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, थेट निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तुमचे जे काही या ठिकाणी शैक्षणिक अर्हता झालेला आहे तर त्या शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षातील मिळालेल्या गुणांच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी नियुक्त केल्या जाणार आहे. अशा प्रकारे बघू शकता, थेट निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कर्तव्य जबाबदारी या ठिकाणी कशा प्रकारची आहे म्हणजेच तुमचं या पदासाठी निवड झाल्यानंतर त्या पदासाठी कोणकोणती या ठिकाणी कामे कोणकोणती कर्तव्य या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वसाधारण अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहेत याची संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत विविध पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न ते केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.